May I come in, sir? Good afternoon, sir. Good afternoon, ma'am. बस. Thank you, sir. कुठून आलात आपण? सर, सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून टाकेवाडी या गावातून आली. मला साताऱ्याचे काही वैशिष्ट्य सांगा. सर, साताऱ्यामध्ये एक जैवविविधतेसाठी कास पठार फेमस आहे. तिथे महाराष्ट्रातील फेमस थंड हवेची ठिकाणे आहेत, महाबळेश्वर, पाचगणी अशी. अजून सातारा जिल्हा हा सैनिकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. सैन्य भरती भरपूर प्रमाणात होती तिथून. अपशिंगे मिलिटरी नावाचं गाव आहे, तिथून पूर्णतः म्हणजे सैनिकांची भरती होते. आणि अजून भारतातील पहिली सैनिक शाळा सातारामध्ये सुरू झाली आहे. ओके. आमदार कोण आहेत तुमचे? सर, जयकुमार गोरे साहेब. खासदार? माननीय रणजित मोहिते पाटील. कुठला मतदारसंघ आहे तुमचा? माडा मतदारसंघ. धैर्यशील मोहिते पाटील. तुमचं BAMS झालेलं दिसतंय 2018 ला. प्रॅक्टिस करताय तुम्ही? सर, 19 कम्प्लीट झालं माझं. 19 ला कम्प्लीट. तुम्ही प्रॅक्टिस केली काय? नाही सर, मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला त्यानंतर. एवढं चांगली तुम्ही डिग्री घेतलेली होती, एवढं नोबल प्रोफेशन होतं, ते सोडून इकडे प्रशासनात काय यायचंय? सर, एक मला घरातून प्रेरणा होती. भावाच्या एक डिपार्टमेंट रिलेटेड कामातून मला प्रेरणा मिळाली आणि त्याबद्दल मी प्रशासनाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी थोडा स्टडी वगैरे केल्यानंतर मला इकडे येण्याचा कल माझा जाणवला. आणि शिवाय मी एक मेडिकल ग्रॅज्युएट आहे. तर जे माझ्या डिग्री दरम्यान मला जो वेळ भेटला त्या दरम्यान मला असं जाणवलं की जे हेल्थ आहे ती फक्त हेल्थ ही एका रुग्णाच्या म्हणजे तब्येतीशी संबंधित नसून त्या हेल्थशी रिलेटेड जे काही सामाजिक स्वास्थ्याचे मुद्दे आहेत, अन्न असेल, वस्त्र, निवारा आणि बाकी स्वच्छता वगैरे, त्या रिलेटेड काही जे उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना असतात. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक लेवलच्या काही उपाययोजना असतात त्या प्रशासकीय अधिकारी चांगल्या प्रकारे करतात. आणि कुठल्या पदावर आहे तुमचे भाऊ? सर, DYSP पदावरती आहे. DYSP पदावर. बरं. आई वडील काय करतात तुमचे? सर, मेंढपाळ आहेत माझे आई बाबा. बरं. अजून पण तो व्यवसाय तुमचा आहे? हो सर, शेळीपालन सध्या चालू आहे. शेळीपालन थोडंस. बरं. हे तुमचं BAMS झालंय. ऍलोपॅथी वाले म्हणतात की हे आयुर्वेदा, होमिओपॅथी हे थोतांड आहे. तुमचं काय मत याच्यावर? सर, म्हणजे IMA ने क्वॅकरी असं काही म्हणजे सिद्ध वगैरे पॅथी आहेत आयुषमध्ये, त्यांच्या संबंधित तसं वक्तव्य केलं आहे. परंतु आयुर्वेदा हे प्युअर शास्त्र आहे. त्याला एक 2000 वर्षापूर्वींचा एक वारसा आहे आणि तसे शास्त्रोक्त ग्रंथही उपलब्ध आहेत. आणि शिवाय म्हणजे जे मेडिकल थेरपीज वगैरे आहेत त्याही आजकाल बऱ्याच प्रमाणात आहेत, तर त्यांना थोतांड म्हणता येणार नाही. सध्या आपल्या समाजात हेल्थ रिलेटेड काय इश्यूज सुरू आहेत? सर, वुमन हेल्थ रिलेटेड म्हटलं तर इनफर्टिलिटी रिलेटेड केसेस आहेत. अजून त्यांचे जे पोस्ट प्रेग्नन्सी जे काही इमर्जन्सी आहेत त्या आहेत. बालकांमध्ये न्यूट्रिशनसाठी मालन्यूट्रिशनचं प्रमाण कमी आहे, म्हणजे जास्त आहे. आपला जो हंगर रिपोर्टमध्ये आपलं 111वं स्थान आहे 23च्या रिपोर्टनुसार. आणि भारतामध्ये स्टंटिंगचं प्रमाण 18% आहे. तुमचा पोस्ट प्रिफरन्स काय आहे? सर, माझा पहिला प्रिफरन्स उपजिल्हाधिकारी, सेकंड प्रिफरन्स आहे तो मुख्य अधिकारी गट, थर्ड प्रिफरन्स आहे तो सहाय्यक कर आयुक्त, फोर्थ प्रिफरन्स माझा गट उपजिल्हाधिकारी. या पदावर जर तुमची निवड झाली तर प्रायोरिटीने काय 3 गोष्टी कराल तुम्ही? येस सर, मी हेल्थ रिलेटेड माझ्या ग्रॅज्युएशन असल्यामुळे त्या रिलेटेड मी वुमन हेल्थ रिलेटेड आणि बालकांचं न्यूट्रिशन या रिलेटेड काम करायला मला आवडेल. त्या संदर्भात जे मिशन चालू आहेत आरोग्याशी रिलेटेड, NRHM वगैरे आणि मिड डे मील किंवा पोषण अभियान वगैरे, त्या संदर्भातून मी न्यूट्रिशन आणि एक हेल्थ रिलेटेड जे काही अवेअरनेस क्रिएट करता येईल ते करू शकते. व्हिटॅमिनची वगैरे डेफिशियन्सी असते आदिवासी भागात किंवा दुर्गम भागात, त्यांना आहारात संपूर्ण आहार मिळत नाही, तर मग ते त्यांच्या न्यूट्रियन्स बद्दल. आणि एक आयुर्वेदाचे बरेचसे असे काही वनस्पती आहेत जे म्हणजे त्यांना त्यांच्या एरियामध्ये पण मिळून, जे कोथिंबीर असेल, शेवगा असेल, तर त्यांचं जर रस वगैरे पिला तर त्या व्हिटॅमिन A किंवा HB ची वगैरे योजना असाव्यात. सर, माझ्या मते नसाव्यात, कारण एक 1500 रुपये देऊन DBT करून म्हणजे DBT त्यांच्या हातात देऊन त्या कोणत्या क्षमतेने ते वापरतात आहे पैसे, किंवा कोणत्या त्यांच्या कशासाठी वापरतात ते पाहणं गरजेचं आहे. आणि सेकंडली
त्यांना जे लॉंग टर्म मध्ये जे आर्थिक सक्षमीकरण किंवा रोजगार संधी उपलब्ध करायला पाहिजेत असं मला वाटतं. सर सॉरी मॅम, महिला सबलीकरण ही महिला सक्षमीकरणची पहिली स्टेप आहे. ज्यावेळेस सर्व जे इतर आर्थिक सामाजिक किंवा इतर राजकीय वगैरे जे बंधन आहे त्यांच्यातून मुक्तता किंवा एक त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करणं, जशा की वन स्टॉप सेंटर आहेत, वुमन व्हॉलेंटियर, महिला पोलीस व्हॉलेंटियर आहेत किंवा उज्ज्वला सारख्या स्कीम आहेत. त्यातून त्यांची एक म्हणजे इतर बलांपासून त्यांची मुक्तता होतीये आणि त्यानंतर जी सक्षमीकरण होते तर त्याच्यामध्ये त्यांना डिसिजन मेकिंग प्रक्रियेमध्ये सहभाग त्यांचा वाढतोय. जे सक्षमीकरणामध्ये एक इतर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बाबींमध्ये त्यांचं स्थान उंचावलं जातंय. ते मला सक्षमीकरण असं वाटतं. सर जननी शिशु सुरक्षा योजना आहे 2005ची. नॅशनल हेल्थ मिशन आहे 2005चं. त्यानंतर किशोर स्वास्थ्य योजना आहे, मुलींसाठी आहे. येस मॅम. विशाखा गाईडलाईन्स ह्या ज्यावेळेस भौरी देवी नावाच्या एक आरोग्य कर्मचारी त्याच्यावरती बलात्कारा रिलेटेड एक स्वयंसेवी संस्थेने त्याबद्दल सुप्रीम कोर्टमध्ये याचिका केलेली, त्यानंतर त्या गाईडलाईन्स प्रसारित केल्यात. तर त्याच्यामध्ये 97 विशाखा हे तिथल्या जे आरोपी म्हणजे विक्टीम होती तिला एक नाव देण्याची एक प्रथा आहे, जसं आपलं अभया निर्भया असते तसं. सॉरी मॅम, एनजीओचं नाव आहे. येस मॅम. सुरुवातीला म्हणजे कनिष्ठ स्तरावरती तलाठी असतात, त्याच्यानंतर मंडल अधिकारी असतात, मंडल अधिकाऱ्यांच्या वरती नायब तहसीलदार असतात, आणि तालुका लेवलला 2-3 नायब तहसीलदार असतात. त्याच्यानंतर तहसीलदार असतात तालुका लेवलला, नंतर उपजिल्हाधिकारी उपविभागात असतात, त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी नंतर विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्तानंतर सचिव असतात महसूल. सध्या मला आठवत नाहीये. आठवत नाहीये मॅम. मी सेल्फ मोटिवेटेड आहे, माझ्याकडे निर्णय क्षमता आहे, नेतृत्व क्षमता आहे. शिवाय मी वेगवेगळ्या सिच्युएशनला अडॅप्ट होते लवकर. मला फॅमिली सपोर्ट हा माझा एक स्ट्रेंथ आहे. त्यानंतर मी ऑनेस्ट आहे. म्हणजे मला जर कोणी ऍक्च्युअल स्टडी बद्दल वगैरे किती केला वगैरे विचारलं तर मी जेवढा काळ बसली आणि तेवढा केला तेवढाच सांगते. मॅम मला इतर मुलींसारख्या म्हणजे डान्स, गाणी वगैरे, नाच असं काही येत नाही, ते मला विकनेस वाटते, आणि ड्रायव्हिंग वगैरे जमत नाही मला. तुम्ही आता म्हटलं तुमच्या स्ट्रेंथ मध्ये फॅमिली सपोर्ट सिस्टीम किंवा डिसिजन मेकिंग वगैरे ह्या सगळ्या स्ट्रेंथ तुम्ही सांगितल्या. तुमचे भाऊ स्वतः डीवायएसपी आहेत, मग तुम्ही तुमचं का नाहीये डीवायएसपी हे प्रेफरन्स? मॅम माझा आहे डीवायएसपी प्रेफरन्स, पण या ऍड मध्ये संवर्ग नाही येतो. मग अशी तुम्ही म्हटलं लाडकी बहीण सारखी योजना नसावी. लाडकी बहीणचा जेव्हा जीआर निघाला त्यामध्ये अॅनिमिया कमी करण्यासाठी महिलांना असं त्याच्यामध्ये मुख्य उद्देश लिहिण्यात आलेला आहे. मग तुम्ही ऑलरेडी आयुर्वेदिक स्ट्रीम आहे तुमची, मग तुम्ही अशा योजनेला नाही कसं काय म्हणू शकता? मॅम पण ते जे 1500 रुपये आहे ते त्यांच्या हेल्थ रिलेटेड म्हणजे अन्न वगैरे खरेदी करायला जातात का ते पाहणं महत्वाचं आहे, म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणं महत्वाचं आहे. मग तुम्ही कसे चेंजेस करताल असे? तेच आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी किंवा जास्त म्हणजे लॉंग टर्म मध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी. अॅनिमिया कमी करायचं तुम्हाला? अॅनिमिया कमी करण्यासाठी गाव लेवलवरती, म्हणजे मी आयुर्वेदिक ग्रॅज्युएट आहे तर मी त्यांना जे गव्हाची पोळी पानं वगैरे असतात ते, किंवा आपले हे असतात तीळ असतात, आणि डाळिंब वगैरे असतात, आणि खजूर आणि सुकामेवा वगैरे या रिलेटेड त्यांना युज करायला, म्हणजे जे त्यांच्या एरियामध्ये उपलब्ध होईल अशा शेवग्याची पानं वगैरे, त्याच्यामध्ये HB कंटेंट जास्त असतात. आयुर्वेदाचे चॅलेंजेस काय वाटतात तुम्हाला? मॅम पहिलं तर ते त्यांचे जे टेक्स्ट आहेत ते संस्कृत भाषेमध्ये आहेत, आणि ते सगळ्या म्हणजे लोकांना तेवढे कळत नाहीत किंवा त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात ते.
आणि अजून औषधी पद्धती आहे आयुर्वेदामध्ये, त्याला बरंच पथ्यपालन वगैरे करावं लागतं, त्यानंतर ती घ्यावी लागतात. आणि त्याच्या वनस्पतीही उपलब्ध नाहीयेत सध्या काही प्रमाणात, म्हणजे त्यांचे सबस्टिट्यूट वापरायला लागतात वेगवेगळे. अजून जो उपचार पद्धतीमध्ये महाग आहेत आणि वेळ जाणारे आहेत बऱ्याच. त्यानंतर जे आयुर्वेदाबद्दल गैरसमज काय आहेत लोकांमध्ये? त्यांना म्हणजे शास्त्र आहे की थोदांड आहे ही पहिली एक आजीबाईचा बटवा वगैरे आणि आयुर्वेदा याच्यामध्ये कम्पेअर करतात लोक. तेवढी अवेअरनेस नाहीये शास्त्राबद्दल की, आणि शास्त्रोक्त ज्या उपचार पद्धती किंवा त्याच्या औषधी बनवण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सध्या म्हणजे पारा वगैरे असे काही मिनरल्स वापरले जातात, तर ते व्यवस्थित शुद्ध नसल्यामुळे त्याच्यामुळे विषबाधा पोहोचते वगैरे अशी पण एक समज निर्माण झाली आहे लोकांमध्ये. आणि लॉंग टर्म म्हणजे एक इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये त्याचा यूज होत नाहीये असं लोक म्हणजे वाटतं, आणि ते आहेही. इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये नाही होत यूज आयुर्वेदाचा. मॉडर्नची त्याला हेल्प घ्यावी लागते. मिनिस्ट्री कोणती आहे आयुर्वेदाशी रिलेटेड? हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये आयुष मिनिस्ट्री आहे, म्हणजे 2 आहेत हेल्थ रिलेटेड मिनिस्ट्रीज. मिनिस्टर कोण आहेत त्याचे? मॅम जे सेंटरचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते जगतप्रकाश नड्डा म्हणून आहेत सर, आणि आयुषचे आहेत ते सर्वानंद सोनोवाल आहेत, आणि मिनिस्टर ऑफ स्टेट जे आहेत ते प्रतापराव जाधव सर आहेत. महाराष्ट्रामध्ये आहे का असं काही आयुष मिनिस्ट्री किंवा काही विभाग? नाही मॅम, फक्त MCIM म्हणून आहे, म्हणजे सेंटरच्या CCIM संस्थेची सलंगी जी म्हणजे प्रॅक्टिशनर्सना परमिशन वगैरे देते. तुमचे रोल मॉडेल कोण आहेत? सर माझा भाऊ माझा लहानपणापासून माझी इन्स्पिरेशन राहिलेली आहे. तुमची हॉबी? योगा माझा हॉबी आहे. योगा कधी असतो योगा डे? सर 21 जूनला असतो. कुठले कुठले योगासनं करतात तुम्ही? सर्व प्रकारची करते मी, म्हणजे विश्रांतीकर आणि हे त्याच्यामध्ये ताडासन असतं, पश्चिमोत्तासन असतं, मत्स्येंद्रासन असतं, अजून म्हणजे अशा प्रकारचे, आणि शवासन आणि पद्मासन, सिद्धासन, वज्रासन वगैरे आसन करते. ठीक, येऊ शकतो. थँक्यू मॅम. थँक्यू सर. नाही कमिंग सर? या. बसा मॅडम. थँक्यू सर. कसं वाटलं आज मग? छान. ही जी आताची स्माईल आहे ना ती तेव्हा ठेवा फक्त, म्हणजे अजून 5 मार्क आपले जास्त वाढतील. ठीक आहे, खूप छान. आपली डेट कधी आली? 24 लास्ट आहे, म्हणजे अजून पण आपल्याकडे 8-10 दिवस आहे. आपलं फायनल किती होतं स्कोर? 437 आहे. आतापर्यंत टॉपर आहेत मुलींमध्ये. खूपच छान आहे. आता आपल्याला हे सस्टेन ठेवायचंय. तुमची ना आता मागच्या वेळेसपेक्षा आता कंटेंटवर खूप जास्त पकड आली, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही प्रेशर घेताय तुम्हाला. ते थोडंसं अजून कसं कूल डाऊन करता येईल ना, मग हे जे आपले उत्तर आपण बनवलेले असतील ना त्याचं अजून थोडंसं रिव्हिजन करा. आता हे प्लस का सांगतोय, ऑलरेडी तुम्ही 65 प्लस जाणार आहात, आता आपल्याला 70 ला टच करायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला काय फक्त थोडासा कॉन्फिडन्स अजून करावं लागणार. कारण काही उत्तरांना जाणवत तुम्ही उत्तर सगळे बेस्ट देतायत, परफेक्ट देतायत, पण असं जाणवतं की चेहऱ्यावर स्ट्रेस आलाय. मग तो जर आपल्याला रिलीज करता आला ना तर आपण प्लस जाऊया. तेवढं फक्त एक काळजी घ्या. ते माझी नॅचरल म्हणजे ते जाणवलं. पण मी तेच मॅडमला आता सांगत होतो की मागच्या वेळेसच्या इंटरव्ह्यू पेक्षा आज खूप बेस्ट दिला तुम्ही, खूपच छान. म्हणजे मागच्या वेळी आय कॉन्टॅक्ट तुटत होता, या सगळ्या गोष्टी. आज तुम्ही ते खूप त्याच्यावर काम करून व्यवस्थित दिसतंय. फक्त हे प्रेशर घेऊ नका, तुम्ही टॉपर आहात तेवढं लक्षात ठेवा. आपला रिझल्ट आपल्याला वरतून चेक करायचा आहे, तुम्हाला सर्च पण करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, फक्त मग काय करा की हे लक्षात घ्या की आता तुम्ही मेन्सला एवढे चांगले मार्क्स घेतलेत ना, तर इंटरव्ह्यूला पण बेस्टच मार्क्स येणार आहेत, आणि तिथं बेस्ट द्या. कुठलंही पॅनल आलं तरी तुमचा असाच इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे, आणि मेनली जर भावाचा आपला उल्लेख, ते पोस्टचा पण उल्लेख लवकर करा. ओके, मी विचारलं, आता मला माहिती म्हणून विचारलं, कारण ते विचारतील नाही, पण ते पॉझिटिव्ह जातं. ते IPS सरांना लय भारी वाटणार आहे, अरे आपल्या डिपार्टमेंटचे लोक आहेत, असं ते पॉझिटिव्हिटी जाते. रजनीश सेठ सर जर आले तर दोघं IPS असणार आहेत, तर मग ते विचारतील पोलीस अधिकाऱ्यांच्या काय समस्या आहेत काय नाही, त्याची तयारी केली असेल तुम्ही. ठीक आहे, पण ते मॅडमने तो विचारला का डिव्हाइस की तुम्ही का नाही, तर तुम्ही ते छान सांगितलं की माझं आहे पण आत्ताच्या याच्यात ते नाही. ठीक आहे, आणि पर्सनॅलिटी पण आपली तशी आहे. ते लाडकी बहीणचं ना डायरेक्ट
पहिल्या सेंटेन्सला नाही म्हणू नका. ओके, ठीक आहे. मेनली काय की ही स्कीम आहे ना युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा पार्ट आहे, की महिलांच्या हातात आपण 1500 रुपये देतोय. तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला ते कुठं खर्च करायचे, स्वतःच्या हेल्थवर करायचे, घरगुती वस्तूंसाठी करायचे, एज्युकेशनवर करायचे, आपल्या मुलाबाळांवर करायचे. सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये आलं पाहिजे. मग ते तुम्ही सांगा की सर ही जी योजना आहे आर्थिक सक्षमीकरणाकडे ही एक पाऊल आहे, पण मला असं वाटतं त्याच्यात तुम्ही पहिले सांगा हे की महिलांच्या हातात पैसे गेल्यानंतर ते करू शकतात. पण मला असं वाटतं सर की ही योजना आपण लॉंग टर्म चालू शकत नाही, आपल्याकडे शाश्वत पर्याय उपलब्ध असावेत. मग त्या शाश्वत पर्यायांमध्ये महिलांचे स्किलिंग करा, रिस्किलिंग करा, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करा, त्याच्यात मग एज्युकेशन रिलेटेड, हेल्थ रिलेटेड त्याचा उल्लेख मग तुम्ही करा. डायरेक्ट नाही नको म्हणायला. ठीक आहे, जे मॅडमनी नंतर सांगितलं का अॅनिमिया घटवणे हा पण त्याचा त्यांनी उद्देश सांगितलाय. तर मग आहे ना युबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा हा पार्ट आहे. इतर कंट्रीज प्रयत्न करत आहेत लागू ते करायला. आणि जे आपले अभिजित बॅनर्जी आहे यांनी जे नोबेल त्यांना मिळाला होता तो येतच होता, लोकांच्या हातात पैसा दिला तर ते डिसाईड करतात आणि त्यांनी काय होतं की पॉवर्टी रिड्यूस करायला पण आपल्याला चान्स मिळतो. ठीक आहे, तर ते विचारतायत पॅनल असं की सगळेच पॉझिटिव्ह सांगतात, निगेटिव्ह काय. मग हे जे आपलं आहे ना शाश्वत पर्याय की ही लॉंग टर्म नाही चालू शकत. आज सरकारी तिजोरीवर भूर्दंड आहे. सर ते म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिनं मॉक दिला म्हणजे इंटरव्ह्यू दिला फायनल, तर तिला हाच क्वेश्चन आलेला. तर तिनं सांगितलं असं की 1500 रुपयांचं म्हणजे ती महिला तिचा किराणा आणू शकते किंवा काही करू शकते. तर सर बोलले की तिला मला असं नका सांगू, म्हणे तुमचं मत सांगा. वाघ सर तुम्ही काही जरी सांगितलं ना, उद्या तुम्ही जाऊन सांगितलं वाघ सर जर आले तर फक्त तुम्हाला एवढंच एक उत्तर राहणार आहे का तुम्ही डॉक्टर सोडून इकडे काय ते त्याच्यावरच खेळत बसतील आणि खूप ग्रिल करतील. पण टेन्शन नाही घ्यायचं. आपले एक MBBS आपले स्टुडंट आहे तर त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यांचा पण 463 स्कोर आहे. वाघ सरांकडे प्रीतमचा पूर्ण याच्यावर झाला, डिग्रीवरती. तर मग हेच लक्षात ठेवा. मिलिंद सरांना जे क्वेश्चन होते सगळे प्रीतमला तेच विचारले आणि लकीली मिलिंद सरांचं त्यांचं बोलणं झालेलं होतं तर त्यांना ते बेस्ट झालं. ठीक आहे, मग भावाचा डिव्हाइस ते आपला येऊ द्या हे, आणि ते विशाखाचं पण मॅडमने विचारलं ते एनजीओ भवरी देवी महिला होती. बाकीचं व्हेरी गुड. ग्रॅज्युएशनचं पण खूप चांगलं मॅडमचे प्रश्नांना तुम्ही टॅकल केलं आणि पर्सनॅलिटी खूप इम्प्रेसिव्ह आहे तुमची, तर ते बेस्ट पडेल आपल्याला. फक्त प्रेशर नाही घ्यायचं, विथ स्माइल त्यांना खुश करून या, फक्त एवढंच लक्षात ठेवा. मी लास्ट लोकांना पण दिला, ते पण सर म्हणे की कॉन्फिडन्स आणि कंटेंट आहे पण तुमचं एक्सप्रेशन थोडं जिथं स्माइल देता येईल ना, आता जर प्रश्न आला थोडस स्माइल देऊन हे करा. एंटर करताना वगैरे थोडी स्माइल करून, एंट्री करताना 100% स्माइल द्या, तिथूनच पॉझिटिव्ह इंटरव्ह्यू सुरू होईल. ठीक आहे, आणि जाताना 100% परत स्माइल देऊन द्या. वरती खाली बघून जर झालं तर बरं असतं. वरती बघितल्यानंतर ना पूर्ण एक्सप्रेशन दिसतात पॅनलला, मग तेवढं जर करता आलं ते केस त्यांचे येत होते त्याच्यामुळे. खूप छान. तुमचं काय होतं, तुम्ही सिच्युएशनल आन्सर खूप चांगले देतात. मी जेवढे क्वेश्चन्स विचारले कदाचित तुम्हाला अनएक्सपेक्टेड होते, पण ते तुम्ही चांगले टॅकल केले. मग हे जे बेसिक पाठांतराच्या गोष्टी आहेत ना, पदाधिकारी कोण, मिनिस्टर जे सरांनी विचारलं, हे जे बेसिक गोष्टी आहेत किंवा आयुष मिनिस्ट्रीची नावं ते फक्त तेवढी नावं व्यवस्थित पाठ करून जा, म्हणजे जे आपल्या हातातले मार्क्स आहेत ते नको जायला ना. सिच्युएशनल क्वेश्चन्स तुम्ही खूप चांगले डील केले. आणि बाकी तर काही नाही, थोडासा आवाज जर म्हणजे थोडासा असं नाही की तुमच्याकडे कंटेंट आहे, तुमच्याकडे क्लिअरिटी पण आहे, फक्त ते डिलिव्हर करताना तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने गेले ना तर खूप बेस्ट होईल. आपल्याला बेस्टच आहे ना. मॅडमने ते सांगितले आमदार, खासदार, महसूल मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील मला जास्त आठवलं नाही. आणि दुसरं काय चुकलं, तुम्ही आल्यानंतर आहे ना फक्त विश नाही केलं सेपरेट. जेव्हा पॅनलला लेडी मेंबर आहे ना, तर तेव्हा जे पॅनलचे हेड आहेत, चेअरमन आहेत, त्यांना पहिले विश करून मग लेडी मेंबरला विश करून, जर तिसरे जेंट्स असतील तर त्यांना परत असं सेपरेट विश करा. 2 पॅनलला लेडी ऑफिसर्स आहेत, मग ती काळजी घ्यायची का पहिले चेअरमनला विश करायचं. थोडं सर मॅम होतंय. नाही ठीक आहे, फक्त विश करताना पहिले ते करा आणि जातानी चेअरमन परत लेडी ऑफिसर आणि यांना प्रत्येकाला म्हणा सेपरेटली. ते पॉझिटिव्ह आहे. लेडी ऑफिसर अजून आपल्याला वरती घेऊन जातील. येस, चलो ऑल द बेस्ट.